नमस्कार मित्रांनो. पुन्हा एक वेळ तुम्हाला मी भेटण्यासाठी आलो आहे. मित्रांनो, आजचा जो विचार आहे, तो तुमच्या आणि माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये अनेक वेळा तो सतत येत आहे. असं नाहीये, की तो काल आला आणि आज येत नाहीये. तो क्षणोक्षणी आपल्याबरोबर आहे. आणि हा विचार आज तुम्हाला आणि मला सर्वार्थानं बदलण्यासाठी आलेला आहे. तो का आलेला आहे आजचा विचार आणि तो का तुम्हाला आज विशेष करून या व्हिडिओच्या द्वारे तो तुम्हाला सांगू इच्छितोय, की येस, आता मात्र वेळ आली आहे. तुम्ही तुमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये एका उच्च शिखरावरती जाणं आवश्यक आहे आणि त्यासाठी तुम्ही न भीता, न घाबरता येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला सामोरे गेलं पाहिजे. हो मित्रांनो, आजचा विचार आहे, आत्ताच सामोरे जा आणि आत्ताच सोडवा ते सर्व अडचणी, सोडवा ते सर्व प्रश्न. हो मित्रांनो, आत्ताच सामोरे जा आणि आत्ताच सोडवा. अर्थातच फेस इट नाऊ अँड फिक्स इट नाऊ. काय मग मित्रांनो, आहे की नाही उत्तम विचार? आजपर्यंत आपण कित्येक वेळा अशा काही गोष्टी, आपल्या घटना आपल्या आयुष्यात झाल्या असतील, की ज्यामध्ये आपण शांत राहिलो. आपण आपली तिथं मत नाही मांडलं. आपल्याला तिथे काम करण्याची संधी होती, पण आपण ते काम नाही करू शकलो. आपल्याला अनेक वेळा असं वाटलं, की हे नको आता. हे आता नको म्हणून तुम्ही सोडलेली संधी इतरांनी ती घेतली. आणि का? तर काही त्याच्यामध्ये अडचणी होत्या. त्या अडचणी तुम्हाला फार मोठ्या वाटल्या. म्हणून मी ती गोष्ट सोडली. अशा कित्येक गोष्टी तुमच्या आयुष्यात झाल्या असतील. झाल्यात ना मित्रांनो? नक्कीच झाल्या. पण इथून पुढे त्या नाही करायच्या. इथून पुढे कोणतीही गोष्ट आपल्या आयुष्यात जेव्हा घडेल ना, तर तिला सामोरे जा. जेव्हा एखादं संकट म्हणून तुमच्या समोर उभं असताना त्या संकटाला फेस करण्याची ताकद तुम्ही निर्माण करा. कारण लक्षात घ्या, बऱ्याच वेळा तुम्ही जेव्हा एखाद्या गोष्टीला फेस करता, त्यातून खूप चांगलं काही घडत असतं. कारण जेव्हा तुम्ही ते फेस करता ना, तर नक्कीच वाईट नाही घडत. ते चांगलंच घडतं. पण तिथं उभा राहायला पाहिजे. त्या सामोरे आपण गेलं पाहिजे. आणि जेव्हा आपण जातो, तेव्हा कळतं. मी तुम्हाला एक गोष्ट रूपी गोष्ट सांगू इच्छितो. ती गोष्ट अशा पद्धतीची आहे, की एक अर्जुन नावाचा एक कर्मचारी होता. तो ऑफिसमध्ये एक विश्वासू कर्मचारी म्हणून ओळखला जात होता. आणि तो जायचा वेळेवर, यायचा वेळेवर. अत्यंत नम्र असं ते व्यक्तिमत्व होतं. तो मेहनती होता. तर त्याची एक सवय होती, की जी कोणालाही दिसत नव्हती. अर्थात तुमच्याही काही सवयी आहेत, माझ्याही काही सवयी आहेत, त्या लोकांना दिसत नाही. आता बघा, ही सवय त्याच पद्धतीची एक आहे. म्हणून आपण प्रत्येकाच्या आपल्या चुकीच्या सवयीवरती आपण काम केलं पाहिजे आणि त्या काढून टाकल्या पाहिजे. त्यासाठी एकच उपाय आहे, चांगल्या सवयी निर्माण करणं. त्यामुळे चुकीच्या सवयी निघून जातात. तर ती समस्या टाळायचा. तो काय आहे, की समस्या आली ना, समस्या टाळायचा अर्जुन. क्लायंटची तक्रार आली, की तो त्याला उत्तर देत नाही. तो शांत बसायचा. चूक झाली तर लक्षात येऊ नये म्हणून अशी आशा करायचं, की ठीक आहे. हां, म्हणजे तो शांत राहायचा. पण गोष्टी जेव्हा तुम्ही कामाच्या संबंधात असतात, व्यक्तिगत जीवनाच्या संबंधात असतात, कौटुंबिक जीवनाच्या संबंधात असतात, तेव्हा लक्षात घ्या, त्या गोष्टी तुम्ही टाळू नाही शकत. कारण त्या आज जरी टाळल्या, तर त्या उद्याच्याला बाहेर येणारच आहे. कारण त्या लिंकमध्ये आहेत. त्या तुमच्या प्रोसेसमध्ये असतात आणि म्हणून कठीण चर्चा करायच्या वेळी त्याने दूर जाणार. तुम्ही कठीण चर्चा जेव्हा तुमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये किंवा जिथे तुम्ही असाल तिथे जेव्हा होत असते, तेव्हा त्या पुढे नाही ढकलायच्या. त्या चर्चेमध्ये जा. सत्य काय ते सांगा आणि त्यामुळे काय होतं, सगळंच आपलं आपोआपच ठीक होईल. असं कधीही मनात आणू नका. जोपर्यंत तुम्ही समोर जात नाही, तिथे तुम्ही स्वतःला प्रेझेंट करत नाही, तोपर्यंत कोणतीही गोष्ट तुमच्या पद्धतीने जी अपेक्षा आहे ती तर घडणारच नाही. उलट अडचणीच्या गोष्टी घडतील. मग कशासाठी ना आपण? म्हणून स्वतःला सांगायला सुरुवात करायची, की आता सगळं काही चांगलं होईल जेव्हा मी हे फेस करेन. तर मित्रांनो, असंच एके दिवशी एका सोमवारी एक मेल येतो अर्जुनला आणि तिथं अर्जंटली त्या क्लायंटला त्याची गरज असते, त्या एकंदरीत कामाची आणि ते काम पूर्ण करण्याची. तो ईमेलकडे पाहतो आणि तिथं लिहिलेलं असतं त्या ईमेलवर, तात्काळ, अर्जंट. पण हा काय करतो, त्या प्रोजेक्टबद्दल असतं, तर तो म्हणतो बघू नंतर. आणि तो काय होतो, लक्ष देत नाही आणि दुपारी मग त्याचा बॉस त्याला बोलवतो. आणि बोलवताना तो म्हणतो, "अरे काय झालं? त्या अशा-अशा क्लायंटची एक मेल आली होती." आणि आता त्याला माहिती आहे, की आता इथून पळवाट नाहीये.
कारण इथे आता त्याला मागं जायचं नाही, आता इथे फेस करावं लागणार. आणि तिथं मित्रांनो अर्जुनने फेस केलं की हो, मी पाहिली मेल, पण सॉरी माझ्याकडनं ती चूक झाली. मी खरं ते अटेंड करायला पाहिजे होतं, पण त्यांनी कारण देतो, पण ते मान्य करतो. जेव्हा आपण चुका मान्य करतो ना, तेव्हा लक्षात घ्या, तुम्ही ना तिथे जिंकलेला असता. कारण चुका मान्य करणारा कोण असतो माहितीये? ज्याला शिकायचं असतं आणि ज्याला कंपनीबद्दल आस्था असते, त्या ऑर्गनायझेशन बद्दल आस्था असते, अशीच माणसं चुका स्वीकारत असतात. आणि चुका स्वीकारल्यानंतर त्या दुरुस्त करतात, त्या पुन्हा करत नाहीत, हेही तितकंच लक्षात ठेवा. आणि मग त्याने ते चूक मान्य केली आणि नंतर त्यांनी म्हणाला, की "पण सर मी यासाठी प्लॅन केलेला आहे." हो म्हटलं, "काय प्लॅन केला?" मग शांतपणे ते पण ऐकून घेतात. कारण कोणाही अधिकाऱ्याला कधीही कर्मचाऱ्याबद्दल चुकीचा विचार करत नसतो तो, किंवा तो चुकीचा विचार करण्याच्या बाबतीत कधीच तो थॉट प्रोसेसमध्ये जात नसतो. पण ते त्या संबंधित चूक करणाऱ्या पर्सनला किंवा त्या व्यक्तीलाच वाटतं कदाचित ते चूक होत असतं. चूक काहीच होत नसतं. चूक तुमचीच असते. तुम्ही ते बोलत नाही, तुम्ही ते सांगत नाही. आणि नंतर मग त्याने सांगितलं, की "नाही सर, मी माझ्या टीम बरोबर बसून त्या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करतो." मग झालं काय? त्यानी लागलीच त्याच्या टीम बरोबर बसला. जे काही प्रॉब्लेम होते ते क्लायंटला त्यांनी बोलला आणि क्लायंट बरोबर तो प्रॉब्लेम त्यांनी रात्रंदिवस काम करून तो सोडवून टाकला. आणि त्याच क्लायंटचा पुन्हा मेल आला, की "खरोखरच अर्जुन तुम्ही छान काम केलं आणि योग्य वेळी आम्हाला तुम्ही मदत केली." बघा, आता जी अर्जुनच्या मनामध्ये भीती होती, की मी जर समजा हे असं ठेवलं, तर काय? तर इकडे क्लायंट पण नाराज, कंपनीचा रॅपो खराब होतो आणि स्वतःहून मग तुम्ही चुकीचे दर्शवले जातात आणि त्यामुळे तुमच्या बाबतीत गैरसमज नाही होत, तर ते ठाम समज होतात. तेव्हा मित्रांनो, टाळू नका. तुम्ही गोष्ट टाळल्या, तर तुम्हाला अडचणी निर्माण होतील. म्हणून आत्ताच तुम्ही त्याला सामोरे जा आणि आत्ताच ते सोडवा. असं जर तुमच्या आयुष्यामध्ये आता जर तुम्ही ज्या ठिकाणी काम करत असाल, त्या ठिकाणी असेल, तर ती गोष्ट करा. मग तुम्ही घरात असेल, कुठेही असेल, जिथे तुम्ही कामामध्ये त्या संबंधीने तुम्ही इन्व्हॉल्व आहात. म्हणजे पहिल्यांदाच स्वतःला तुम्ही प्रामाणिकपणे विचारायला पाहिजे, की मी पळून जाऊन काय उपयोग होणार नाही. कारण काय पळून जाऊन फायदा होत नसतो. म्हणून उलट गोष्टी बिघडतात. बरोबर आहे ना? तेव्हा एक खोल श्वास घ्या आणि स्वतःला म्हणा, "नाही, आता माझ्याकडून चूक होणार नाही. जी झाली ती झाली. आता चूक नाही होणार. मी पुन्हा नव्यानं कामाला लागेन." आणि त्या पद्धतीने तुम्ही त्या चुका सुधारू शकता आणि त्याच पद्धतीने अर्जुनही ती चूक सुधारली. तसंच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अशा काही घटना घडल्यात का, की ज्या तुम्ही आजपर्यंतही स्वीकारल्या नाहीयेत, तर ते स्वीकारा. मग घरामध्ये असेल, कुटुंबामध्ये असेल किंवा इतरत्र कुठेही असेल, तर त्याचा परिणाम हा तुमच्यासाठी फार फायद्याचा होईल. तर मला विश्वास आहे मित्रांनो, की तुम्ही आज तुमची चूक मान्य करा आणि चूक मान्य करून तिला फेस करा जे आहे ती आणि ती सोडवा. कारण यू आर द बेस्ट पर्सन इन द वर्ल्ड. तुम्ही अत्यंत उत्तम असं व्यक्तिमत्व आहात आणि अत्यंत उत्तम घडायचंय तुम्हाला. तर मला तुम्ही विशेष करून कमेंट्स देता त्याबद्दल धन्यवाद. माझा नंबर आहे 776-898-1355. अवश्य कॉन्टॅक्ट करा. सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ. धन्यवाद तुम्ही मला पाहतात. थँक यू. थँक यू व्हेरी मच.